अचानक पाऊस पडला आणि बीडच्या शेतात एक अचानक चमत्कार घडला। 5 मिनिटापूर्वी जिथे शेत होतं तिथे पाऊस पडल्यावर जे दिसलं त्याने शेतकरी जागीच हादरला। अख्खा जिल्हा ते शेत पाहायला तिथे गेलं होतं। पण मग त्या शेतात नेमकं काय चमत्कार घडला? अचानक पाऊस आल्यानंतर त्या शेतामध्ये असं काय दिसलं की अख्खा जिल्हा ते शेत पाहायला आता गर्दी करू लागलं? खरंच निसर्ग असा एखादा चमत्कार कसा करू शकतो यावर शास्त्रज्ञ काय म्हणाले? जेव्हा हवामान तज्ज्ञांनी ते जाऊन तपास केला तेव्हा ते जे सत्य उघडकीस आलं त्याने हवामान यज्ञाच्या पायाखालची जमीनच सरकली। मग पाऊस पडल्यावर या बीडच्या शेतामध्ये काय घडलं? त्या शेतकऱ्याने त्याच्या शेतात नेमकं काय बघितलं की ज्याच्यामुळे या शेतात व्हिडिओ व्हायरल होताच लाखो लोकांची गर्दी त्या शेतात झाली। ज्या शेतात हा अजब चमत्कार घडला ते शेत आहे बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या महादेव जाधव यांचं। महादेव अतिशय साधेभोळे शेतकरी। घरात त्यांची पत्नी लक्ष्मी आणि सोनू आणि राणी ही 2 लहान मुलं। या संपूर्ण कुटुंबाचा जगण्याचा एकमेव आधार म्हणजे त्यांची ही 1 एकर शेती। आपल्या मुलाचं भविष्य चांगलं चालावं म्हणून महादेव यांनी रक्ताचं पाणी करून ही जमीन कसली होती। पण शेतकऱ्याचं आयुष्य कधी सोपं असतं का? काही वर्षापूर्वी शेतीचं फारसं उत्पन्न निघत नव्हतं म्हणून महादेव कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी पुण्याला कामाला गेले। तिथे त्यांनी दिवस रात्र कष्ट केली पण नशिबाची साथ नव्हती। पुण्यात कमावणी आणि खर्च जास्त होऊ लागला। शेवटी खचून न जाता महादेव यांनी आपली पत्नी लक्ष्मीच्या सोबतीने एक मोठा निर्णय घेतला। ते पुणे सोडून परत आपल्या बीडच्या मातीतील आले आणि पुन्हा एकदा जीवापाड कष्ट करून आपल्या या 1 एकर जमिनीत घाम गाळू लागले। सगळं काही सुरळीत चाललं होतं पण त्या दिवशी अचानक आलेल्या पावसाने या कुटुंबाचं आयुष्यच बदलून टाकलं। वर्षानुवर्ष ज्या जमिनीवर महादेव यांनी आपली स्वप्ने पेरली होती त्या जमिनीने पावसाच्या एका सरीनंतर असं काही रूप दाखवलं जे पाहून महादेव यांच्या काळजाचा ठोकाच चुकला। पण नेमकं काय पाहिलं महादेव यांनी आपल्या शेतात? आणि पुण्याहून परत आलेल्या या शेतकऱ्यांच्या नशिबाने अशी कोणती कलाटणी घेतली? चला पाहूया। बीड जिल्हा म्हटला की आपल्या डोळ्यासमोर येतो की पाण्याचा दुष्काळ, पाण्याची परिस्थिती अत्यंत हलचिकी। उन्हाळ्यात तर जमिनीला भेगा पडलेल्या असतात। महादेव यांच्या त्या 1 एकर शेतात पाण्याचीही ती टंचाई असायची। पाणी अत्यंत कमी, त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न कसा तरी भागायचा। परिस्थिती गरिबीची होती पण महादेव यांच्याकडे चिकाटी आणि मेहनत करण्याची प्रचंड जिद्द होती। पण निसर्गाने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं। त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की एका रात्रीत असं काही घडेल जे संपूर्ण देशासाठी एक मोठं आश्चर्य ठरेल। तो दिवस इतर दिवसासारखा सामान्य होता पण अचानक दुपारनंतर वातावरण एक विचित्र बदल झाला। आकाश गर्द काळ्या ढगांनी झाकून गेलं, वारा सुसाट सुटला आणि त्याचा आवाज इतका भीतीदायक होता की ऐकणाऱ्यांच्या अंगावर काटा। आकाशात विजांचा कडकडाट सुरू झाला आणि त्यानंतर सुरू झाला तो भयंकर पाऊस। ते साधा पाऊस नव्हता, जणू आभाळच फाटलं होतं। इतका मुसळधार आणि भयानक पाऊस गावकऱ्यांनी यापूर्वी कधी पाहिला नव्हता। पावसाचा तो रौद्र अवतार पाहून गावातले सगळे लोक भीतीने आपल्या घरात लपून बसले। पण या आसमानी संकटानंतर महादेव यांच्या त्या 1 एकर शेतात नक्की काय झालं? हवामान तज्ज्ञांच्या गाड्या तिथे चक्रा मारू लागल्या। महादेव त्या रात्री खूप अवस्थेत होते कारण त्यांचे 1 एकर गावाशेजारून वाहणाऱ्या एका मोठ्या ओढ्याला अगदी चिटकून होते। दिवसभर तर पाऊस नव्हता पण मध्यरात्रीच्या सुमारात पावसाने द्रौड रूप धारण केलं आणि त्याचवेळी त्या ओढ्याच्या दिशेने एक असा भयानक आणि कंटाळा बसवणारा आवाज आला। त्याने महादेव काळजाचा ठोकाच चुकला। तो आवाज निसर्गाचा एक मोठा संकेताची सुरुवात होता। कसाबसा जीव मुठीत धरून महादेव यांनी रात्र काढली। पहाटे होताच पाऊस थोडा ओसरल्यानंतर महादेव धावत पळत आपल्या शेताकडे गेले। पण शेतात पाय ठेवताच जे दृश्य त्यांच्या समोर आलं त्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। ते पाहून महादेव जागच्या जागी जिथून गेले। फक्त एका रात्री त्या शेतात पूर्ण भूगोलच बदलून गेला होता। तिथला तो विचित्र बदल पाहून महादेव त्यांनी थरथरत्या हाताने आपल्या मोबाईलवर त्यांचा एक छोटासा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर टाकला। तो व्हिडिओ पोस्ट होताच अवघ्या काही तासात इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरला। अख्खा बीड जिल्हा ते शेत पाहण्यासाठी तिथे गोळा झाला। बघता बघता देशातील मोठी हवामान तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ त्यांच्या गाड्या तिथे चक्रा मारू लागल्या। पण नक्की काय घडलं होतं त्या रात्री? त्या महाभयंकर पावसानंतर ओढ्याकाठच्या त्या शेतात नेमकं असं काय दिसलं ज्याने संपूर्ण देशाला आश्चर्य मोठा धक्का दिला? काय होता तो निसर्गाचा अजब चमत्कार? चला आता त्या रात्रीचं सर्वात मोठं सत्य जाणून घेऊया। कडक उन्हाळा संपून आता 2 मान्सूनची पाऊलचिन्हे दिसू लागली होती पण त्या दिवशी निसर्गाचे अचानक आपलं रूप असं काही बदललं की बीडच्या त्या छोट्याशा गावात भीतीचं वातावरण तयार झालं।
तुम्हाला माहिती असेल, जेव्हा निसर्गावर एखादं मोठं संकट येणार असतं तेव्हा पक्षी अचानक शांत होतात आणि अगदी तसंच त्या दिवशी झालं. झाडावरचा एक पक्षी एकदम गप्प झाले. आभाळात इतकं भयानक काळं ढग दाटून आलं होतं की गावातली म्हातारी माणसं एकमेकांकडे बघून कुजूबुजू करू लागली. ती अनुभवी लोक म्हणत होती, हा काही साधासुद्धा पाऊस नाही, हे काहीतरी वेगळं संकट आहे. आणि खरोखरच हवामान खात्याने आधीच अवकाळी मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. हा पाऊस इतका भयंकर असणार होता की लोकांच्या घरात पाणी शिरण्याची आणि प्रचंड नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे जसा अंधार पडू लागला आणि विजा कडकडू लागल्या तसे गावातील लोक भीतीने देवाचा धावा धरू लागले. सगळेजण स्वतःचा जीव आणि घर वाचवण्यासाठी प्रार्थना करत होते. पण बिचाऱ्या महादेवला अजिबात कल्पना नव्हती की या भयंकर रात्रीत त्यांच्या त्या 1 एकर शेतात असं काही घडणार आहे जे केवळ त्याचं आयुष्यच नाही तर संपूर्ण जिल्हा भूगोलच बदलून टाकणार आहे. अखेर त्या रात्रीत महादेवांच्या शेतात नेमकं काय घडलं? गावातली म्हातारी माणसं एकमेकाला महादेवाला नेहमी एकच सल्ला द्यायची. ते म्हणायचे, अरे महादेव, तुझं शेत ओढ्याच्या अगदी कडेला आहे. ओढ्याला जर पूर आला तर पाणी शेतात घुसेल आणि तुझं उभं पीक वाहून जाईल. त्यामुळे पावसाळ्यात शेताची खूप काळजी घेत जा. पण निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळं होतं. ओढ्याला पूर येण्याचा धोका नव्हता, तर निसर्ग महादेवाला असा काही धक्का देणार होता ज्यांची कल्पना अख्ख्या गावाला कोणालाच माणसाने आपल्या आयुष्यात कधी केली नव्हती. त्या रात्री वादळ सुरू असताना महादेवाच्या घरात उभे राहून सारखे त्या ओढ्याकडे आणि आपल्या शेताकडे पाहत होते. विजांचा प्रत्येक चमत्कारा त्यांच्या मनात एक नवीन भीती निर्माण करत होता. त्यांची पत्नी लक्ष्मी त्यांना सारखी समजावत होती, अहो, बाहेर खूप भयानक वादळ आहे, रात्रीच्या वेळी शेताकडे जाऊ नका. पण महादेव यांचं मन मात्र शेतात बसत नव्हतं. त्यांचं पूर्ण लक्ष शेतातच होतं. आणि अखेर मध्यरात्रीनंतर घडलं तेच त्यांच्या मनात भीती होती. त्या ओढ्याच्या पात्रातून एक अत्यंत भयानक आणि कांटाळ्या बसवणारा आवाज आला. जणू काहीतरी खूप मोठी गोष्ट कड्यावरून घुसळली आहे. तो आवाज इतका भयंकर होता की गाढ झोपेत असलेले संपूर्ण गाव एकदम दचकून जागं झालं. त्या आवाजाने महादेवच्या मनात एक शंकेची पाल चुकचुकली. बाहेर मुसळधार पाऊस होता, कोसळत होता आणि विजांचा कडकडाट अंगावर काटा आणत होता. पण त्या आवाजानंतर महादेवच्या त्या 1 एकर शेतात नेमकं काय घडलं होतं? सकाळ होताच जेव्हा महादेव शेतात पोहोचले तेव्हा त्यांनी तिथं काय पाहिलं आणि तो व्हिडिओ पाहून अख्खा जिल्हा तिथं का धावत सुटला? चला तर हा चमत्कारी थेट रिपोर्ट बघूयात. रात्रभर त्या वादळाने आणि पावसाने धुमाकूळ घातला होता. हवामान खात्याने ते 2-4 दिवसापूर्वीचा इशारा दिला होता, पण महादेव यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या इशाऱ्याकडे फारसं गार्भनीय पाहिलं नव्हतं. ते आपल्या कामात व्यस्त राहिले. पण बरोबर 48 तासानंतर निसर्गाचा हा रौद्र अवतार त्यांच्या गावावर धडकला. रात्रभर महादेवाच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. पहाटे पाऊस थोडा ओसरला आणि कसाबसा डोळा लागले. महादेव दचकून जागे झाले. बाहेर अजून अंधारच होता. महादेव यांनी क्षणाचाही विचार केला नाही आणि ते चिखलातून वाट काढत थेट आपल्या शेताकडे धावले. मित्रांनो, महादेव जसे जसे शेताच्या जवळ जात होते तसं तसं त्यांच्या छातीची धडधड वाढत होती. हृदय जोरजोरात धडधडत होतं. त्यांच्या डोळ्यासमोर कालपर्यंत शेतात डोलणारे त्यांचं पीक येत होतं. कारण ती 1 एकर जमीन म्हणजे फक्त मातीचा तुकडा नव्हता, तर त्याच्या 2 लहान मुलाचं, सोनू आणि राणीचं सुंदर भविष्य होतं. त्यांची सगळी स्वप्न त्या शेतावर टिकून होती. पण महादेव जेव्हा शेतात अगदी जवळ पोहोचले आणि त्यांनी आपल्या शेताच्या बांधावर पाय ठेवला तेव्हा समोरचं दृश्य पाहून ते जागच्या जागीच गोठून गेले. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि डोळे विस्फारले. कालपर्यंत जिथे हिरवेगार पीक डोलत होती तिथे एका रात्री असं काही घडलं. अजब, चमत्कार आणि धक्कादायक घडलं होतं. त्यांची कोणी कल्पनाही केली नव्हती. हा निसर्गाचा असा कोणता चमत्कार होता ज्याने केवळ काही तासात अख्ख्या जिल्ह्यात तिथे खेचून आणलं? आणि महादेव यांच्या डोळ्यासमोर नक्की काय होतं? चला आता पडदा उठवूया या बीडच्या शेतातील सर्वात मोठे आणि धक्कादायक रहस्यावरून. महादेव जसे शेताच्या जवळ पोहोचले तसे त्यांचे पाय जागी थिजले. त्यांच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. डोळे विस्फारले गेले होते. महादेव यांच्या मागून त्यांची पत्नी लक्ष्मी, 2 मुलं, शेजारचे 2 शेतकरीही तिथे धावत आले. पण पुढचं दृश्य पाहताच ते सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. सगळेजण थरथर कापायला लागले. कालपर्यंत जिथे ओढ्याला चिटकून महादेवांचं यांचं सुंदर हिरवगार शेत होतं तिथे पाऊस पडला की शेतातल्या विहिरीला पाणी यायचं आणि त्यांचं कुटुंब सुखाने जगायचं. ते शेत तिथे होतंच का? की तिथला चमत्कार पाहून कोणाच्याही डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. मित्रांनो, जिथे कालपर्यंत महादेवाचं हस्तखेळतं शेत होतं तिथे आज फक्त चिखल आणि पाणी, एक प्रचंड खोल खड्डा दिसत होता.
होय, एक भला मोठा खड्डा. पण हे वादळाने झालेलं सामान्य नुकसान नव्हतं. सगळ्यात धक्कादायक आणि डोकं चक्रावून टाकणारी गोष्ट म्हणजे महादेव यांच्या शेतात संपूर्ण 1 एकर शेतात आकाराचा रातोरात बदल होता. जणू कोणीतरी रात्रीच्या अंधारात कोणीतरी मोठी जादू केली. अवाढव्य मशिनरी आणली आणि त्यांची संपूर्ण 1 एकर जमीन उकरून कुठेतरी पळवून नेली. जिथे कालपर्यंत काळी आई डोलत होती तिथे आज जमीनच नव्हती. फक्त शेताच्या चारी बाजूच्या बॉर्डर म्हणजे बांध शिल्लक होता आणि त्या बांधाच्या आत तब्बल 5 ते 10 फूट खोल भला मोठा खड्डा पडला होता. शेतातली सगळी सुपीक माती रातोरात गायब झाली होती. पण एका रात्रीत एवढी मोठी जमीन आणि हजारो टन सुपीक माती गेली कुठे? हा निसर्गाचा कोणता भयंकर प्रकोप होय? हवामानाचा तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांनाही यावर काय सांगितलं? चला पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत. आणि सर्वात महत्त्वाच्या भागात, महादेव यांच्या शेतात बांध पूर्णपणे वाहून गेला होता. त्यांच्या शेतात सीमाचं पुरल्या गेल्या होत्या. कालपर्यंत जिथे डोलणारं पीक होतं तिथे आज फक्त भयावह खोल गड्डा उरला होता. पण सगळ्याच अल्कनीय आणि डोकं चक्रावून टाकणारी गोष्ट म्हणजे महादेव यांच्या शेतात आजूबाजूची इतर सगळी शेतं अगदी सुरक्षित होती. शेजारच्या शेतामध्ये फक्त थोडंफार पाणी साचलं होतं, पण तिथली माती जागेवरून हलली सुद्धा नव्हती. मग फक्त आणि फक्त महादेव यांच्या शेतात असा भयंकर प्रकार कसा काय घडला? हे विचित्र दृश्य पाहून गावातल्या स्त्रियांच्या डोळ्यात पाणी आलं. महादेव, त्यांची पत्नी लक्ष्मी तर पुरती खचून गेली. तिथे अवसानच गळालं. संपूर्ण गावात एका रात्रीत भीतीचं वातावरण पसरलं गेलं. भीतीने थरथरत होते बिचारे महादेव. मात्र त्या अवाढव्य खड्ड्याचा आकार काठावर सुन्न होऊन बसले होते. त्यांनी रडत रडत आपल्या हातात तिथली ओली माती घेतली आणि त्याचा डाहो फुटला. ते रडत रडत म्हणाले, ही फक्त जमीन नाही, ही नुसती माती नाही, ही माझ्या उभ्या आयुष्याची कमाई आहे. आपला सोनू आणि राणीच्या शिक्षणासाठी, त्यांच्या लग्नासाठी, कुटुंबाच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते एका रात्री पावसात वाहून गेलं होतं. अवघ्या काही तासात ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण बीड जिल्ह्यात पसरली. आसपासच्या गावातून हजारो लोक हा चमत्कार आणि भयानक दृश्य पाहण्यासाठी गर्दी करू लागले. कोणी मोबाईलवर फोटो काढत होतं तर कोणी व्हिडिओ बनवत होतं. पण हा सगळा प्रकार पाहून गावातले जाणकार लोक आता काय म्हणू लागले होते? निसर्गाचा हा कोप होता की या जमिनीच्या खाली दडलेलं दुसरंच काही रहस्य? चला पाहूया. गावातील वयस्कर लोकांनी सांगितलं की त्यांच्या संपूर्ण आयुष्यात अनेक पावसाळे पाहिले, पण असा भयानक पाऊस कधीच पाहिला नव्हता. गावामध्ये वेगवेगळ्या अफवा आणि अंधश्रद्धा पसरू लागल्या होत्या, ज्यामुळे लोकांमध्ये भीती आणि आणखीनच वाढू लागली होती. पण अखेर सरकारी तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांनी या शेतातील सखोल तपासणी केली आणि या घटनेमागचं खरं वैज्ञानिक सत्य समोर आणलं, ज्याने गावकऱ्याचे गैरसमज तर दूर केला, पण निसर्गाची भीती मात्र आणखी वाढवली. तज्ज्ञांनी सांगितलं की याला कोणताही चमत्कार किंवा अंधश्रद्धा म्हणता येणार नाही. उन्हाळ्यात बीडमध्ये भीषण उष्णता पडली होती, ज्यामुळे जमीन पूर्णपणे सुकली होती आणि माती मोकळी झाली होती. त्यानंतर जेव्हा हा अचानक भयंकर पाऊस सुरू झाला तेव्हा शेजारी असलेल्या ओढ्याला प्रचंड पूर आला. पाण्याचा वेग इतका जास्त होता की त्या ओढ्याने आपला नैसर्गिक मार्ग बदलल्यामुळे हा पाण्याचा प्रचंड प्रवाह थेट महादेव यांच्या 1 एकर शेतात घुसला. विज्ञानाच्या भाषेत याला सिव्हिअर सॉइल इरोजन, तीव्र मृदा धूप म्हणतात. पाण्याचा हा भयंकर वेगाने अवघ्या काही तासात शेतातील संपूर्ण सुपीक माती खरवडून आपल्यासोबत वाहून गेली आणि त्यामुळे कालपर्यंत जिथे डोलणारं शेत होतं तिथे रातोरात एक प्रचंड खोल खड्डा तयार झाला होता. ही कोणतीही जादू नव्हती, तर निसर्गाचा महाभयंकर शक्तीसमोर माणूस किती तबलत होता, असहाय्य आहे याची जाणीव करून देणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना होती. महादेव आजही आपल्या उद्ध्वस्त झालेल्या शेताच्या काठावर उभे राहत आणि डोळ्यात अश्रू आणत म्हणतात, एका रात्रीत निसर्गाने माझं सगळं काही संपवलं. उन्हाळ्यानंतर आलेल्या त्या पहिल्या पावसाने एका कष्टकरी शेतकऱ्याच्या आयुष्याची राख रांगोळी केली. बीडमधील त्या शेतात घडलेली भयानक घटना आज संपूर्ण गाव विसरू शकलं नाही. मित्रांनो, निसर्गाचा हा रौद्र अवतार पाहून तुम्हाला काय वाटलं? अशा प्रकारची माती वाहून जाण्याची किंवा जमीन खचण्याची घटना तुमच्या आसपास कधी घडली आहे का? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण आणि रहस्यमय व्हिडिओसाठी OMT इन्फॉर्मेशन टेक या आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका.